नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपण बघत आहोत संपूर्ण देशामध्ये 1 एप्रिलपासून जे आता म्हणजे आपण आता असं म्हणूया की 1 एप्रिल 2026 पासून सुरू झाले आहे एक नवीन आर्थिक युग. 1 एप्रिलपासून काय काय बदल झालेले आहेत हे संपूर्ण भारतातील प्रत्येक नागरिकांना माहीत असणे आवश्यकच नाही तर अति आवश्यक आणि अत्यंत आवश्यक आहे. जसे की सॅलरी स्लिप, बँक अकाउंट, रसोई बजेट हे संपूर्ण बदललेले आहे. कारण संपूर्ण भारतात सुरू झाला आहे एक नवीन आर्थिक युग. कारण 65 वर्षापूर्वी जो इन्कम टॅक्स रूल्स रेग्युलेशन होते म्हणजेच 65 वर्षापूर्वी जे आयकर कायदा होता तो आता संपूर्ण म्हणजे तो एक इतिहास झाला आणि आता हे सगळं पूर्ण बदललेलं आहे असे म्हणायला काही हरकत नाही. तर या संदर्भामध्ये ते आता एक इतिहास म्हणून राहिलेला आहे. कारण बघा रेल्वेपासून तर पॅन कार्डचे नियम हे अतिशय कडक करण्यात आलेले आहेत. जर तुम्ही ट्रॅव्हल करणार असाल, बँकिंग करणार असाल तर सावधान. कारण की आता तुम्हाला सावध होणे गरजेचे आहे. एक छोटीशी चूक, एक छोटीशी गलती तुमच्या खिशाला कात्री लावू शकते. एक छोटीशी चूक तुम्हाला खूप भारी पडू शकते आणि तुम्हाला मोठा भुर्दंड भरावा लागू शकतो. चला तर मग जाणून घेऊया अत्यंत महत्त्वाचे 5 बदल जे प्रत्येक भारतीयांना माहीत असणे आवश्यकच नाही तर अत्यंत आवश्यक आहे. पहिला आहे LPG आणि इंधन यामध्ये फार मोठे बदल झालेले आहेत. प्रत्येक महिन्याप्रमाणे 1 एप्रिलपासून LPG नवीन किंमत आपणास माहीत असणे आवश्यक, अति आवश्यक आहे. जसे की मिडलिस्टमध्ये जारी केल्याने युद्धजन्य परिस्थितीच्या कारणांमुळे कच्चे तेल, LPG, गॅस, इंधन या सर्वांच्या तुटवड्यामुळे तेल कंपन्यांना आधीच भरपूर नुकसान सहन करावे लागल्याने 1 एप्रिलपासून पुन्हा महागाईचा फटका हा सर्वसामान्यांना आणि कंपन्यांना बसणार आहे याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर CNG, PNG त्याचबरोबर हवाई इंधनचे रेट बदललेले आहे. त्यामुळे हवाई प्रवास म्हणजेच फ्लाईट जर्नी सुद्धा आता महागली आहे. आता तुम्हाला फ्लाईट जर्नी सुद्धा तुमची आता ही महाग झालेली आहे. तर बघूया दुसरा मुद्दा. नवीन इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 हा सर्वात मोठा बदल आहे. तर 1 एप्रिलपासून म्हणजे 1 एप्रिल 2025 पासून जुना इन्कम टॅक्स कायदा संपूर्ण संपलेला आहे आणि नवीन आयकर अधिनियम 2025 लागू होणार आहे. म्हणजेच 1959चा जुना आयकर कायदा हा संपूर्णपणे संपलेला आहे. सरकारच्या नियमांप्रमाणे टॅक्स संदर्भात सर्व समजणे सोपे होणार आहे. म्हणजेच टॅक्स सिस्टमला समजणे सोपे होणार आहे. हे सर्व आपल्याला सर्व सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे. काय आहे आयकर अधिनियम 2025? काय आहे आयकर म्हणजे इन्कम टॅक्स कायदा हा 2025 अधिनियम काय आहे हे आता आपण सविस्तररित्या बघूयात. पहिला आहे फॉर्म 16 जे TDS सर्टिफिकेट होते ते बंद होणार आहे आणि त्याच्या जागेवर नवीन फॉर्म दिला जाणार आहे जो इन्कम टॅक्स डॉक्युमेंट्स म्हणून तुम्ही यूज करणार आहात. बघूया दुसरा नियम. पुढची आहे रेंट किंवा प्रोफेशनल फीज. रेंट किंवा
प्रोफेशनल फीजवर लागणारे TDS सर्टिफिकेट फॉर्म 16 नाव बदलून, म्हणजेच बघा पुन्हा सांगते, आता रेंट किंवा प्रोफेशनल फीजवर लागणारे TDS सर्टिफिकेट फॉर्म 16 हे नाव होते त्याच्या आधी. आता हे नाव बदलून तिथे फॉर्म 131 म्हणजेच फॉर्म 131 होणार आहे, म्हणजेच फॉर्म 131 होणार आहे. तिसरा बघूया नियम काय बदललेला आहे. बँकिंग आणि ATM नियमांमध्ये बदल. आता जसे की HDFC बँक, पंजाब नॅशनल बँक, बंधन बँक, आता यामध्ये जर तुमचे खाते असेल तर ही बातमी अपडेट तुमच्यासाठी आहे. 1 एप्रिलपासून HDFC बँक आपले फ्री ATM ट्रान्झॅक्शन्समध्ये काउंटिंगमध्ये UPI विड्रॉलसुद्धा समाविष्ट करणार. म्हणजेच जर तुम्ही ATMवर गेलात आणि UPIने विड्रॉल म्हणजेच पैसे काढले तर तुमचे 5 ट्रान्झॅक्शनचे लिमिट बंद होणार आहे आणि नंतर तुम्हाला प्रत्येक वेळेला 23 रुपये शुल्क हे पे करावे लागणार आहे. आता बघूया पंजाब नॅशनल बँक. पंजाब नॅशनल बँक आपल्या या म्हणजे पंजाब नॅशनल बँकने आपल्या काही कार्डच्या डेली ट्रान्झॅक्शन्स लिमिटमध्ये कमी करून 50,000 रुपयांपासून 75,000 रुपयांपर्यंत केली आहे. बंधन बँकेने सुद्धा महानगरांमध्ये फ्रीली म्हणजेच बंधन बँकेने सुद्धा महानगरांमध्ये फ्री ट्रान्झॅक्शन कमी करून 3 ट्रान्झॅक्शन्स फ्री असणार आहेत. जर बॅलन्स नसेल तर 25 रुपये पेनल्टीसुद्धा लागू शकणार आहे. म्हणजे आता तुम्ही समजा बंधन बँकेमध्ये गेलात, ट्रान्झॅक्शन्स म्हणजे विड्रॉ किंवा हे करायला ट्रान्झॅक्शन्स करायला गेलात आणि चुकून जर तुमच्या बँकेत जर बॅलन्स नसेल तर ते ट्रान्झॅक्शन्सला तुम्हाला 25 रुपये पेनल्टी बसणार आहे. आता बघूया चौथा बदल. जो चौथा बदल आहे तो आहे पॅन कार्ड आणि आधार कार्डच्या बाबतीत. काय आहे चौथा बदल पॅन कार्ड आणि आधार कार्डच्या बाबतीत? जर पॅन कार्ड नवीन बनवायचे असेल किंवा अपडेट करायचे असेल तर आता सर्व नियम बदललेले आहेत. 1 एप्रिलपासून फक्त आधार कार्डच्या बेसवर किंवा फक्त आधार कार्डच्या पुराव्यावर पॅन कार्ड बनणार नाही, तर त्यासोबतच तुम्हाला आणखीन कागदपत्रे म्हणजेच आणखीन तुम्हाला काही डॉक्युमेंट्स आवश्यक असणार आहेत. भारत सरकारने हे सुद्धा स्पष्ट केलेले आहे की ज्यांनी 1 एप्रिल आधी पॅन कार्डसाठी अर्ज केलेला आहे किंवा अर्ज केलेला असेल त्यांना नवीन नियम लागू होणार नाही. 1 एप्रिल नंतर पॅन कार्डसाठी जे अर्ज येतील त्यांना नवीन नियम लागू होतील. आता बघूया आपण 5वा बदल. संपूर्ण भारतामध्ये प्रत्येक नागरिकांसाठी 5वा बदल भारत सरकारने काय केलेला आहे तर रेल्वे तिकीट. आता रेल्वे संदर्भात तुम्ही जर रेल्वेने प्रवास करत असाल तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर माहीत नसल्या तर मात्र तुमचे होणार भरपूर मोठे नुकसान. तर काय आहे बघूया. रेल्वे तिकीट कॅन्सलेशन आता होणार महाग. आता तुम्ही जर रेल्वेचं तुम्हाला कुठे प्रवास करायचा असेल आणि तुम्ही जर रिझर्वेशन तुम्ही केलेलं असेल आणि तुमचं तिकीट तुम्ही जर रिझर्वेशन करून ऐन वेळेस जर तुम्हाला ते कॅन्सल करायचं असेल तर आता त्यासाठीचे सर्व नियम हे बदललेले आहेत. रेल्वेने प्रवास करण्यासाठी अत्यंत मोठी बातमी. 1 एप्रिलपासून रेल्वे कन्फर्म तिकीट कॅन्सल केले तर होणार मोठे नुकसान. आता बघा, ट्रेन सुटण्याच्या 8 तास आधी कॅन्सल केले तर रिफंड नाही. म्हणजेच जर तुमचं रिझर्वेशन तिकीट जर कन्फर्म असेल आणि जर तुम्ही फक्त 8 तास आधी जर तुमचं रेल्वेचं तिकीट कॅन्सल करणार असाल तर तुम्हाला त्याचा रिफंड हा मिळणार नाही. नंतर
त्यामध्ये दुसरा काय आहे बदल, तर 8 ते 24 तास आधी कॅन्सल केले तर 50% रिफंड मिळेल. म्हणजे तुमचे कन्फर्म रिझर्वेशन तिकीट जर तुम्ही 8 ते 24 तासाच्या आधी कॅन्सल केले तर तुम्हाला 50% रिफंड ही अमाऊंट तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर तिसरा काय आहे त्यामध्ये बदल, तर 24 ते 72 तास आधी तिकीट कॅन्सल केले तर तुम्हाला 25% तुमचे फक्त तिथे पैसे कट होणार आहे. म्हणजेच 75% तुम्हाला तुमचं अमाऊंट ही रिफंड होणार आहे. तर म्हणजेच रेल्वेने प्रवास करण्यासाठी सर्व कन्फर्म निर्णय घेणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा तुमचं कन्फर्म असेल की तुम्हाला प्रवास करायचा आहे, ट्रॅव्हलिंग करायची आहे, तर जेव्हा तुम्ही रेल्वेने रिझर्वेशन तुम्ही जेव्हा कन्फर्म करायला म्हणजे तिकीट घ्यायला जाणार, रिझर्वेशन करायला जाणार, तेव्हा तुमचं सर्व गोष्टी कन्फर्म असल्या पाहिजे. नाहीतर अशा पद्धतीने तुमचे नुकसान होऊ शकते. भारतासाठी हे जे बदल आहेत ते दोनधारी तलवारीप्रमाणे आहेत. म्हणजेच दुधारी तलवार. नवीन आयकर कायदा हा जरी देशाला आधुनिक बनवणारा असला तरीसुद्धा दुसरीकडे युद्धजन्य परिस्थितींच्या कारणांमुळे कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि रेल्वे बँकिंगचे कडक नियम हे सामान्य माणसाला होरपळून काढणारे आहेत. हे सर्वसामान्य माणसाला होरपळून काढणार. म्हणजेच सामान्य माणसाचा बजेट हा संपूर्णपणे कोलमडणार आहे. त्यासाठी सर्वसामान्य माणसांनी म्हणजे जसं की मिडल क्लासचे जे लोक आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टी लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण की तुमचा आता महिन्याचा बजेट हा कोलमडणार आहे. आता बघूया आपण पुढचं काय नवीन अपडेट म्हणजे काय आहे अपडेट पुढचं. तर अमेरिकामध्ये सुद्धा चिंताजनक परिस्थिती आहे. भारतासारख्या बड्या बाजारपेठेत वाढती महागाई आणि नवीन वित्तीय नियम अमेरिकी कंपनी जसे की विजा, मास्टरकार्ड जे ट्रान्झॅक्शन्स मोठी म्हणजे जसे की विजा मास्टरकार्डचे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते आणि बिझनेस मॉडेल आहेत त्यांना प्रभावित करू शकतात. अशा या वैश्विक मंदीच्या काळात भारतातील या कडक नियमांचा परिणाम पूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर झालेला आहे. हा जो वैश्विक मंदीचा जो परिणाम आहे तो भारतातील संपूर्ण आर्थिक व्यवस्थेवरच नाही तर संपूर्ण जागतिक आर्थिक व्यवस्थेवर हा परिणाम म्हणजे वैश्विक जागतिक मंदीचा परिणाम हा संपूर्ण जगावर हा आपल्याला दिसून येत आहे. आणि यामध्ये संपूर्ण जग हे वैश्विक मंदीचा हे सगळ्या प्रॉब्लेमला फेस करत आहे. हा प्रॉब्लेम संपूर्ण जगाला भोगावा लागत आहे. त्यामुळे आपणा सर्वांनी म्हणजे स्पेशली मिडल क्लास लोकांनी आणि सर्वसामान्य माणसांनी या गोष्टींपासून सावध राहिलं पाहिजे. आणि या सर्व गोष्टी तुम्हाला या सर्व अपडेट जे आहे हे सर्व नवीन अपडेट बातम्या आहेत या तुम्हाला सर्वांना प्रत्येकाला जसे की प्रत्येक भारतीय नागरिकाला माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. कृपया करून हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा आणि जास्तीत जास्त तुमचं सराउंडिंग पीपल, फ्रेंड सर्कल, व्हॉट्सॲप, फेसबुक जे काय तुमचे ग्रुप्स आहे त्यांना सगळ्यांना आठवणीने हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे हे जे संपूर्ण बदल आहेत 1 एप्रिलपासून झालेले 1 एप्रिल 2026 संपूर्ण भारतामध्ये जे बदल झालेले आहेत हे सर्व बदल आपणाला प्रत्येक भारतीय नागरिकांना माहीत असणे आणि ते अपडेट करणं अत्यंत जरुरी आहे. सो थँक्यू व्हेरी मच.